नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल। स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत ताजा घरगुती चिवडा मसाला। हा चिवडा मसाला तुम्ही बाजारात जसा मिळतो तसंच आपण हा घरी बनवू शकतो आणि या चिवडा मसाल्यामध्ये तुम्ही कोणताही चिवडा बनवू शकता। तर चला हा चिवडा मसाला कसा बनवायचा हे बघूया। चिवडा मसाला करण्यासाठी इथे आपल्याला काही साहित्य लागणार आहे। इथे मी बडीशेप घेतलेली आहे। आता हे सगळे प्रमाण आपल्याला या छोट्या चमच्यानी घ्यायचं आहे। कोणत्याही एका चमच्यानी आपल्याला हे प्रमाण मोजून घ्यायचं आहे। इथे धने लागणार आहे अख्खे। इथे खडे मसाले घेतले आहे, त्यामध्ये आपल्याला मिरे, लवंग आणि कलमी घेतली आहे आणि इथे आपण तेजपान घेतलं आहे आणि इथे आपल्याला ओवा लागणार आहे। या सगळ्याचे साहित्य आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तिथून तुम्ही बघू शकता। हे सगळे साहित्य आता आपल्याला भाजून घ्यायचे आहे, हलकेसे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहे। इथे धणे घेते मी। आपल्याला इथे बडीशेप लागणार आहे, ओवा आणि इथे आपल्याला खडे मसाले घालायचे आहे। हे सगळे साहित्य आपल्याला भाजून घ्यायचे आहे। इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे। आता हे सगळे साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे, याला करपवायचं नाही आहे। हे मी छान भाजून घेते, याचा छान हलकासा सुगंध येतपर्यंत। इथे आपले मसाले छान भाजले गेलेले आहे, याच्यातून छान हलका सुगंध येत आहे। गॅस आपल्याला थोड्या वेळ बंद करून द्यायचं आहे। आपल्याला हे मसाले याकरता भाजायचे आहे, कारण की यामध्ये जेवढे काही मॉइश्चर असेल ते निघालं पाहिजे, याकरता आपल्याला हे हलकेसे भाजून घ्यायचे आहे। मी ते गॅस बंद करून देते आणि हे थंड करायला ठेवून देते। इथे आपण भाजलेले मसाले एका प्लेटामध्ये काढून घेतले आहे, याला आपल्याला आता थंड करून घ्यायचे आहे। हा मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे, याला आता आपण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे। हा असा मसाला आपण हलकासा भाजून घेतल्याने यामधला सगळा मॉइश्चर निघून जातो, त्यामुळे हा मसाला आपला खूप दिवस टिकतो, कमीत कमी 1-2 महिने तरी याला काहीही होत नाही। आता याला आपण मिक्सरमध्ये छान फिरवून घेऊया, बारीक वाटून घ्यायचं आहे। इथे आपण हा मसाला मिक्सरमध्ये वाटून घेऊया। इथे बघू शकता तुम्ही, आपण हा मसाला मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे। आपण आता जे मसाला तयार केलेला आहे त्यामध्ये हे काही सुके मसाले घालायचे आहे। त्यामध्ये हळद, मीठ, तिखट, आमचूर पावडर, काळं मीठ, साखर हे मसाले आपल्याला त्यामध्ये घालायचे आहे। या सगळ्या सुक्या मसाल्याचं प्रमाण तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। आपल्याला आता मिक्सरमध्ये वाटलेल्या मसाल्यात जे आपण साहित्य काढले आहे, तिखट, मीठ, हळद, हे सगळे साहित्य आपल्याला या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। इथे मी सगळे साहित्य टाकून दिले आहे कोरडेवाले। आता याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। ते बघू शकता तुम्ही, आपण मिक्सरमध्ये मसाला वाटून घेतलेला आहे। अशा तऱ्हेने तयार झालेला आपला चिवडा मसाला। या चिवडा मसाल्यामध्ये तुम्ही 1 ते 1.5 किलो चिवडा करू शकता। हा घरच्या घरी तयार होतोय, एकदम ताजा। तर तुम्ही हा चिवडा मसाला एकदा नक्की ट्राय करा। या चिवडा मसाल्यामध्ये तुम्ही कोणताही चिवडा मसाला बनवू शकता, जसा मुरमुऱ्याचा, दगडी पोह्याचा, लक्ष्मीनारायण चिवडा, तळी चिवडा किंवा साधा चिवडा। अशा तऱ्हेने तुम्ही या मसाल्यामध्ये कोणताही चिवडा बनवू शकता। आणि तुम्हाला जर माझा हा चिवडा मसाल्याचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।